श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद याचे आपण 1 ते 5 अध्याय ऐकले आहेत. आज आपण 6वा अध्याय ऐकूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6वा. सरदार यशवंतराव. श्री गणेशाय नमः. श्री स्वामींनी चोळप्पास बडोद्यात चालण्यास स्पष्ट नकार दिला व आम्हाला अक्कलकोटातच राहायला आवडते असे सांगितले. त्यामुळे तात्यासाहेबांनी चोळप्पामार्फत चालवलेले प्रयत्नही खुंटले. कार्यसिद्धीत जाण्याचे कोणतेही लक्षण दिसेना. तेव्हा चिंताग्रस्त तात्यासाहेबांनी स्वतः अनुष्ठान केले. ब्राह्मणांकरवी गुरुचरित्राचा सप्ताह केला, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. श्रींना बडोद्यात नेणे हा तात्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता. जेव्हा सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले तेव्हा तात्यांनी कपट युक्ती करून स्वामींना मेन्यात घालून कडबगावचा रस्ता धरला. अंतरसाक्षी स्वामींना त्याचे कारस्थान समजतात ते मेन्यातून उतरले आणि तडक अक्कलकोटास आले. त्यानंतर श्री स्वामी राजवाड्यात राहू लागले. तेव्हा मात्र तात्यांनी हातच टेकले आणि अपयश पदरी घेऊन बडोद्यास परतले. तात्यासाहेबांमार्फत झालेले प्रयत्न फोल ठरले तरी राजे मल्हारराव यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न करायचे ठरवले आणि यशवंतराव नावाच्या एका मराठा उमरावाकडे श्री स्वामींना बडोद्यात आणण्याची कामगिरी सोपवली. त्यांनी अमूल्य वस्त्रे, रत्ने, धन आणि मौल्यवान अलंकार देऊन त्यास अक्कलकोटास पाठवले. अक्कलकोटास येताच यशवंतरावांनी श्री स्वामींचे दर्शन घेऊन त्यांना वंदन केले आणि समवेत आणलेल्या सोन्याच्या मौल्यवान भेटवस्तू त्यांना अर्पण केल्या. ते पाहून श्री स्वामींना अत्यंत संताप झाला. यशवंतरावांकडे एक जळजळीत नेत्र कटाक्ष टाकून ते तीनदा कडाडले. अरे पाहता काय, आधी बेड्या घेऊन या आणि ठोका याच्या पायात. त्यावेळी श्री स्वामींची ती क्रोधित मुर्दा पाहून यशवंतरावांच्या घशाला कोरड पडली. भयकंपित होऊन त्यांच्या सर्वांगास घाम फुटला. त्यानंतर थोड्याच दिवसांनी मल्हाररावांकडून यशवंतरावांना तातडीचे बोलावणे आले. त्यामुळे अक्कलकोटातील कार्य सोडून ते त्वरेने बडोद्यात परतले. तेथे एका इंग्रज अधिकाऱ्यावर विषप्रयोग केल्याचा मल्हाररावांवर आळ आला होता. तपासात त्या कृत्यामध्ये यशवंतराव सामील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांना गुन्हेगार ठरवून त्यांच्या हातापायांना बेड्या ठोकण्यात आल्या. अशा प्रकारे सर्वांना श्री स्वामींच्या वचनाची प्रचिती आली. श्री अध्याय 6वा संपूर्ण. 6व्या अध्यायाची फलश्रुती आहे, संपत्तीचा गर्व होणार नाही आणि चोरी टळेल. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.